आज जसं डबल वाहन निघतच नाही, तिथं सिंगल सुद्धा निघत नाही व्यवस्थित. काढून घ्यायचं एखादं मशीन घ्या, कोणाचं तरी, कोणाचं सांगू मशीन चेंज झाले तर बरं होईल. ते विधी घेत आहेत ते कामात कसं आहे, मला ग्रामसेवक सगळे आहेत ना, हे बघा, जे प्रस्ताव कुठल्याही विभागात तुम्ही आदिवासी विकासकडे जमा कराल खटकर बाबा, त्याच्या पोच घ्यायच्या प्रत्येक ग्रामसेवकाने, पण तुम्ही यांना पोच देता ग्रामसेवकांना. ते काय करतात, तुमच्याकडे जमा करतात, तुम्ही व्हिडिओ साहेब तुमच्याकडे यांच्याकडे जातात, असं बऱ्याचशा ग्रामसेवकांचं म्हणणं. तुमचं याच्यापुढे पोच घेत जा प्रस्ताव वेगवेगळे आणि त्यांना देऊन द्या प्रत्येक ग्रामसेवकाला पोच. तुम्ही यांना का नाही दिले पैसे, मला याचाच खुलासा द्या, बाकी काही नाही. जर आधी यांनी 8 महिने आधी प्रस्ताव दिला, का दिला ना, शासनाकडे निघाले ते शासनाचं काय सांग. तुमच्याकडे मागणी केली होती का शासनाने की प्रस्ताव द्या, मला सांग. नाही नाही, तुम्ही शासनाला काय डीपीडीसीत घ्यायचं होतं ना, जिल्हा लेवलला डीपीओ आपल्या डीपीडीसीतून घ्यायचं होतं, का नाही घेतलं डीपीडीसीत? मला याचं उत्तर द्या. त्यांना काय कळतं मंत्रालय, त्यांना फक्त निधी दिलं, निधीची मागणी आहे त्यांची. तुम्ही फक्त सौरचे प्रस्ताव टाका, 1 मिनिटात मंजूर होते प्रकल्प. सौर दीप कसं काय यांचे जर प्रस्ताव काय नाही असं कसं परिपूर्ण जागर साहेब, म्हणजे जो वरती येईल आणि काय चिरीमिरी करत त्याच्यात प्रस्ताव पाठवायचे का? तसं असेल तर मलाही सांगा, तुम्ही देणार आहे काही द्यायचं, देत का नाही? नाही आवड नाही करत तुम्ही, नाही रद्द करा. एजन्सी का एवढे दिवस लागतं का रद्द करायला, मला हे कळत नाही. आणि इथं तुम्ही थोडं मंडप ह्या जागेवर फक्त ती जागा बदलते, एवढं तुमचं स्थळ पाणी अमुक धमुक किती त्रास येते. अहो पण ते वेळ जातो ना. काय GR मध्ये राहतं, GR मध्ये मग आता एजन्सी का नाही रद्द केली? एवढे खराब कोंबडी भाजीपाला फार NDTV चॅनल वरती आलं, काही झालं नाही. सर्व चॅनल वरती आलं. पीठ लावून जर स्वयंपाक करत असेल तर चुकीचं आहे ना. अजून तुम्ही भांडे बदलले नंतर ठेकेदारावरती कारवाई नाही, कसं होईल? मग ते कुठं कारवाई करा त्या मुख्याध्यापकावर, करा ना कारवाई. केव्हा करा? आता विषय मिटवा, कारवाई करा. लगेच मी त्याच्याकडून खुलासा घेतो. तर 70% आसपास आमच्याकडे थोडीशी जागा रिक्त आहे. आणि का नाही बदल्या? आता झाले ना, आता किती दिवस झाले? त्याच्यामुळे थोडीशी आपण आंदोलन किती तारखेला केलं होतं? गेली तर लगेच फोन जातो, लगेच तिथे प्रतिनियुक्ती थांबवली जाते. कुठेही ठेवा, आपल्याला काही घेणं, कारवाई करा. NM काय शिकवायला ठेवलं त्या करा लगेच. मला आजच परत द्या ना, लगेच देऊन आणा लगेच. आता परत काय वेळ झालं. स्पॅच मारलेले आहेत, स्पॅच इतके खराब मारलेले आहेत ना, गाडी जरी अशी एकदम 5 पॅच आहे. त्याचा जो रॅम्प आहे ना, तो समोरपर्यंत क्लिअर करून देतो. 2 ठिकाणचा जास्त आहे, तो क्लिअर करून देईल. पण एवढा रॅम्प ठेवायचा नाही, तो आता तुमचे जे रॅम्प आहे बघा, गोपा तिकडं रॅम्प असं होतं, त्यात ते आणि कार्पेट जर झाला ना, एकदम लेवल होऊन जाईल सर. नाही पण केव्हा करणार? सोमवारपर्यंत. 2-4 नेमका एक वार सांगा त्याला. तो एक तर मला रात्री त्रास देतो. एक तर मी ते 6 नंतर बांधावर शेतकरी लावणार नाही, त्यांचं म्हणणं. पंचायत समितीकडून किती झाडं लावले, किती आहे चला पाय. पंचायत नाही तुम्हाला तालुक्यामध्ये एकच प्रतिनिधी आहे त्यांचा, किती गावांना विमा काढणार? कृषी सहाय्यक, आपले जे कृषी सहाय्यक आहे ना, त्यांचे आपण जनजागृती गावांमध्ये झाली पाहिजे. मागच्या वर्षी एकही विमा काढला गेलेला नाही स्ट्रॉबेरी. या वर्षी दक्षता घेतोय. एक लक्षात घ्या, कृषी सहाय्यक नक्की करतील ना. किती 6 महिने झाले, मग तुम्ही रोज ग्रामपंचायतसाठी ग्रामसेवक का दिला नाही? मे महिन्यात देतो म्हणजे बंद झाले. जे ऍडिशनल आहेत त्यांनाच काय करून द्या तुम्ही. कुंड नावाचं कुंड, त्या कुंडात आंघोळ केली
बऱ्यापैकी भाविकांना म्हणजे जो कोणी मनुष्य असेल महिला असेल बघितले तर त्याच्यामध्ये 100% रिपेअर होतो. जे श्रद्धा आहे भाविकांची साफ करायचे का रिपेअर पण करावं? रिपेअर बी करायचे. ग्रामपंचायत आम्ही साफसफाई करतो तर रिपेअर करून दिले तर बरोबर होतं. तुम्ही काय करा नागरिकांचे प्रचंड आरोग्य आहे ना. वर्षी 5 बंधाऱ्यांचा प्रस्ताव पाठवला होता कॅबिनेट. त्यापैकी एक मंजूर झालं, ते काम केलं आपण. आणि आपण आता परत रिपीटेड एक प्रस्ताव पाठवतो DPDCला. आणि सी हस्तामध्ये आपण जर प्रोसेस करून घेतली तर सी हस्तामध्ये होऊन जाईल. माझ्या इथं शिफ्ट केलं आणि मोठ्या प्रमाणात मला भेटायला मला साहेब मला भेटायला लावलं तू बघून काय तक्रार येते लोकांचं नीट बोलत नाही. काय नीट असं कसं आता तुम्ही एवढ्याचं बोलतोय बोलायचं आता तू बोलतोय तू आताही नीट बोलायचं. लोक तक्रार करतील लोक माझी तक्रार करतात. सोनवणे मॅडम तर त्यांचं बोलणं असं असतं की सामान्य नागरिक तिथं गेल्यावर एकदम आरेतोरेची सेवा करतात. तर ती आमच्या गावाला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असा विषय झालेला होता की हे ग्रामसेवक आम्हाला नको आहे तर ते आम्हाला बदलून पाहिजे एवढी आमची मागणी आहे. ती मागणी आम्ही साहेबांकडे केलेली आहे. परंतु त्यांच्यात काही बदल झालेला नाही. तर त्यांची बदली व्हावी अशी ग्रामस्थांच्या माझे हक्क कुठपर्यंत मला विचारलं पाहिजे होतं की नाही. तुमच्या मुलगीने आले मी कुठं होतो काय होतं मला समजलं काय. जेव्हा तुम्ही पेपर द्यायला आले तेव्हा माहिती झालं की आपण काम कसं काय केलं. म्हणजे आता तुमच्याकडे मी अपील करायचं बरं आमचे पैसे भरायचे परत तुम्ही यायचं समोरच्या माणसाकडून पैसे घेतले की संडास बांधून टाकला कोणी गोडाऊन करून टाकलं. ते काय माहिती का मी माझं ग्राउंडवर आहे ना सर्व. मग मी अपील केलं 1 वर्षापूर्वी अपील केलेलं आहे. अजून केलं नाही तुम्ही. 1 वर्ष झाले 1 वर्षापूर्वी केलं 1 वर्ष साहेब मिटिंगला गेले तुमच्याकडे आहे मतप्रणाली वेगळी असते आणि ग्राउंडला जे काम करणार आहेत ते माणसंच नाही. प्रकल्प कार्यालयाचं असं आहे 8-10 दिवस त्या माणसाने कार्यभार स्वीकारला त्याला त्याविषयी त्या भागातली माहिती झाली की तो चालला बदलून. प्रतिनियुक्तीची माणसं आता एक भारती म्हणून आहे तो साहेबांनी त्यांना नियुक्ती करून इथं आदेश देऊन कामं सरकवायला काही हरकत नाही. परंतु तशा प्रकारचं कुठलीच कार्यवाही होत नाही. आणि मी होईल का नक्की मीटिंग आहे म्हणून हो म्हणायचं नाही. होईल का नाही होईल. हे बघा आता साहेबांशी किती वेळ बोलणं झाले. त्या अनुदानितच्या टेबलाला कोणीही वाली नाही. विचारा त्यांना किती दिवसापासून त्या टेबलावर काही कामच सरकणार नाही भाऊ. म्हणजे दप्तर दिरंगाई यांना विचारलं गेलं पाहिजे. आता मागे सांगितलेले कुठे झालेले आहेत पण 4 वाजता साहेब आपल्याकडे प्रतिनियुक्तीने 3 महत्वाचे केवळ ETC कार्यालयाच्या आदेश नक्की नाही आज जर नाही हल्लो तर 14 ऑगस्ट रोजी मी आपल्याला उपोषणाची नोटीस देणार आहे. तुमच्या 14 ऑगस्टला सेवेत असताना 2018 मध्ये सेवानिवृत्त झाला. मला वरिष्ठ वेतन श्रेणी देय आहे. परंतु त्या कालावधीमध्ये संस्थेने काही प्रस्ताव पाठवण्याचं लेट केलं. त्याच्यानंतर 2018 मध्ये प्रस्ताव पाठवला
तो प्रस्ताव परत आला. त्याच्यानंतर 2023मध्ये प्रस्ताव पाठवला. संस्थेकडनं त्यांनी खुलासा मागवलेला आहे. प्रस्ताव का लेट पाठवला म्हणून त्याचा खुलासा अजून झालेला नाही. तो खुलासा चौधरी साहेब आहे तिथं बसलेले OS. मी तुमच्याकडनं त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून दिला होता. त्याला 2 महिने झाले. कोणाला जोडून दिला होता? त्यांना जोडला होता. घेऊन द्यायचं काय. त्यांना सर्च रिपोर्ट वगैरे सगळं सटाण्यावरनं काढायला लावलं, खर्च करायला लावलं. आणि आता म्हणतात यांनी लोन भरलं का तेव्हा लोन मिळेल, त्यांनी लोन भरलं का तेव्हा मिळेल. हे हा नाही केलं. उत्तर महाराष्ट्र बँकेत वो चलेगा नहीं, वैसा चलेगा नहीं, ऐसा कैसा चलेगा. ते म्हणजे ते ऐकून घ्या. ते दोन ते स्वतः कुठून त्यांच्याकडे जाऊन आले. मी स्वतः आणि आपले चिरंजीव आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. ते म्हणजे पण त्या शाळा चालू होऊन राहिलेल्या हेडमास्टर लोकांना ऑफिसून पत्र काय दिलं पायाभूत चाचणीचं म्हणजे विद्यार्थी लवकरात लवकर बोलून घ्यावा असं म्हणजे त्या हेडमास्टर लोकांना पत्र काय दिले. तर मग जर पायाभूत चाचणीचं ते परीक्षा घेतात तर ज्या विषयाचा शिक्षकच नाही आजपर्यंत नाही, मग त्या विषयाचा हे परीक्षा घेणार कसं याचा खुलासा पाहिजे. तर आपल्याकडे जर समजा शिक्षक नाहीये तर मग आपण पायाभूत चाचणी कशी करणार. का नाही घेतली पहिलं त्याचं उत्तर द्या ना. ती परीक्षा का नाही घेतली आणि ते देवरे काय कोण देवरे कारवाई केली पत्र द्या म्हणून. कसं काय एनएम शिकवत होते कारवाई काय केली द्या पत्र द्या लगेच. एनएम शिकवता आणि काय केव्हा घ्यायचं काय प्रॉब्लेम. आणि समजा ती नाही झाली परीक्षा मग काय कोरोना भाषी तर नाही होणार. परीक्षेला बसता येत ना मग कशाला एवढं पत्र काढता. मला एक सांगा तुम्ही हे पत्राच्या ऐवजी थांबा एक मिनिट. तुम्ही इथे तुमची शिक्षकांची कुठली परीक्षा राहते जे सामान्य जनतेची ते काढलं करेल अजून आहेच का बरं घेता तुम्ही. का बरं तुम्ही लोकांची हजेरी घेता. सामान्य जनतेची हजेरी घेणं चुकीचं आहे. ते काय मंत्रालय आहे का. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं रजिस्टर काढून टाका. काय तुम्ही मला कळून नाही राहिलं. मला तुम्हाला सांगतात की बंद करू म्हणजे इच्छा आहे. कोणाला दम दिला तुम्हाला. आपल्याच काही लोकांमध्ये सांगता त्या लोकांना सांगा की ते बाबा त्यांचे पोरं नाही शिकू द्यायचं. सगळे पालक पुढे येते जेवत नाही पण तिथे शिक्षक पाहिजे. सोपा विषय आहे ते बंद त्यांनी नाही बंद केला आणि आपल्या शिक्षकांचे काय पोरं काय जेवायला केलं ना. तरी ही एक केस आहे अशा अनेक केस. सर्जन यांच्या दवाखान्यामध्येच पेशंटची डिलिव्हरी होती. उपजिल्हा रुग्णालयात MD MBBS डॉक्टर काय कामाचे. हे त्यांचे प्रायव्हेट दवाखाने त्यातच पेशंट डिलिव्हरी करतात. अशी असंख्य उदाहरणं ही खरी सोडून. अजून त्यांनी पुढे काय केलं तर मला लाज वाटतं पुढचं वाचायला. नाही करायचे आमच्या विरुद्ध कोणी काय होत असेल पण ते प्रसंग पाहून मला खरंच खूप वाईट वाटतं. हे इतकून लांबून असे मी कळवून आला ॲटलिस्ट त्याला प्रायव्हेट डॉक्टर पण नाही भेटले आणि आपल्याकडे काहीतरी व्हायला पाहिजे तेव्हा त्याला तेवढं समजत होतं की वाद दिली असती तर अजून सर्व इतकंपर्यंत हा पोरगा कुठपर्यंत तत्व धरेल माहिती नाही. इकडचा जयदरकडचा मुलगा आला होता. लहान मुलगा होता त्याला श्वासाचा त्रास होता तो 2 महिन्याचा आणि तो प्रथम आपल्या पाठीत इकडे तिकडे गेला. आपल्या रुग्णालयात पण आला. त्याला कोणीच मिळालं म्हणजे तो तोंडाने त्याला श्वास द्यायचा. भाऊच्या पेट्रोल पंपाजवळ तो पेट्रोल भरासाठी उभा होता. त्याचं
इतका प्रॉब्लेम झालेला आहे. का बरं थांबलाय बुवा, काही वेगळ्या प्रकारे काय दळलं तर म्हणून पाहिलं ना, तो तोंडाने इतकं वाईट वाटलं. तो अक्षरशः मग त्याला पुढे आम्ही पेट्रोल मिळून दिलं, परंतु तो आपल्या उपरुग्णालयात पण आला होता, त्याला तिथे पण विश्वास. आणि पाटील डॉक्टर बाल रुग्णालयाचे कुठेतरी गावाला गेलेले होते. म्हणजे रात्री ती अवस्था 2-2च महिन्याचा मुलगा होता. तो मी त्याला सांगत होतो की असं रेस्ट्रिक्शन दे बाबा, कारण काय झालं होतं त्या मुलाला कळतच नव्हतं. आणि तो तिकडून इकडे आला होता बिचारा गाडीवर. रात्रीचे साधारण 2-2:15 गोष्ट असेल ती. ऍटलिस्ट म्हणजे त्याला नेब्युलायझेशन, म्हणजे आय एम नॉट अ डॉक्टर, पण एक अपेक्षा होती बघ त्याला नेब्युलायझेशन देऊन त्याला काहीतरी करून आहे ना हे करायला पाहिजे. त्याला ते खूप वाईट वाटत होतं. तो सारखा आहे ना, त्याला हा पंप भाऊचा हे पण माहित नाही. तो इतका गोंधळलेला होता की भयंकर. भेटत नाही, कॅल्शियमच्या गोळ्या भेटत नाही, फॉलिक ऍसिड भेटत नाही, डायक्लोजेल भेटत नाही. चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून त्यांचे पुरवठा इंचार्ज आहे, त्यांना फोन केला. ते आज काय म्हटले मला का डायक्लोफिनॅक दिलं जातं. आमची याच्यावर कोर्सवरून महिला येते, तिला इथं गायनोलॉजिस्ट चेक करतो. गायनोलॉजिस्टने सांगितलं सोनोग्राफी करावं लागेल. सोनोग्राफीला गेल्यानंतर सोनोग्राफी बाहेर करावं लागते. सोनोग्राफीचा नंबर जर ती सोमवारी आली तर बुधवारी तिचा नंबर लागतो. बुधवारी तिचा नंबर लागला, बुधवारी नंबर लागल्यानंतर परत सोनोग्राफी घेऊन जावं लागते. आणि मग तिथले गायनोलॉजिस्ट सांगतात की तुला कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिड घ्यावं लागेल. म्हणजे तिथं कॅल्शियम फॉलिक ऍसिड नसतं म्हणून तिला परत पुढच्या सोमवारी यावं लागतं. म्हणजे एका चक्करसाठी त्या रस्त्यांमधून तिला येऊन फक्त कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिड साठी एवढी यातना बघावं लागते. ती मिळत नसल्यामुळे, कामं करून प्रलंबित देयक मिळत नसल्यामुळे आम्ही आपल्याला निवेदन देण्याकरता आलो आहे की आम्ही येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्हाला शासनाने निधी दिली नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे. संपूर्ण ठेकेदार बंधू सहपरिवारासह आपल्या सार्वजनिक आदिवासी विभाग कळवण या ठिकाणी त्याचं आम्ही तुम्हाला निवेदन देण्यात आलं आहे की तुम्ही वरती अजितदादांना निधी संदर्भात प्रयत्न करावे. दादांकडे कसं काही बांधकाम मंत्री कोण? आपले नेते. नाही तसं नाही, बांधकाम मंत्री नाही म्हणा असं म्हणलं. बांधकाम मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सर्वांना तरी आपण सर्वांना कशाला करतो. अशी नेहमी भीती वाटते की ही गर्भवत महिला आली आणि हिचं जर आपल्याकडून काही झालं तर सगळं आपल्या अंगावर येईल. त्यामुळे काय होतं माहिती का, काही सिरियस पेशंट असतात पण काही नॉर्मल जरी असतात तरी मग इकडे तिकडे पाठवले जातात. एक इन्स्पेक्टर म्हणून नाही, जे ग्रामीण गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार या भागामध्ये मी पाहिलेलं आहे की भीतीपोटी तुमच्याकडचे डॉक्टर नसतात किंवा काय तुमच्याकडे इक्विपमेंट नसतात. तुम्ही सरळ सरळ सगळ्या गोष्टी स्पष्ट करा. म्हणजे कसं होतं, मी आता कळवण म्हटल्यावर नाशिकच्या जवळ एवढं तर काही लाभ नाही. इथे लोकांना हे पडणार नाही. तिथे साले कसायला पडू शकतं पण इथे आपण समर्थनच करू शकत नाही.